तिखटपणाची आग जिभेवर दंगल करते आणि चवीच्या लाटात मन हरवून जाते. समुद्राच्या वाऱ्यात मिसळला मिरचीचा झटका, गोव्याच्या चिकन चिलीचा प्रत्येक घास म्हणजे तुफान फटका. ही डिश खाल्ली की बाकी चिली फिकी भासते, गोव्याचा तडका हृदयात कायम बसतो. हा झणझणीत प्रवास जिभेवर उतरतो जेव्हा, तेव्हा बाकीची चिली राहते फक्त नुसती हवा. समुद्राच्या लाटाने दिला या डिशला श्वास, मसाल्यांच्या संगमाने घडवला सुवास. गोवन स्टाईल चिकन चिलीची ताकद अशी की दुनिया झाली तिच्या चवेवर दिवाणी. ही डिश खाल्ली की मन नाचू लागतं, गोव्याची चव जिभेवर रंगू लागते. ही डिश खाल्ली की मन नाचू लागतं, गोव्याची चव जिभेवर रंगू लागते. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण पाहणार आहोत गोव्यातील खास मसाल्याने बनलेली झणझणीत गोवन स्टाईल चिकन चिली. ही चिली भारतात मिळणाऱ्या इतर कोणत्याही राज्यापैकी अगदी वेगळीच भासते. चला तर मग रेसिपी पाहता पाहता जाणून घेऊया गोव्याच्या मसाल्यांचं जादुई रहस्य, प्रत्येक घासातला तिखटपणा, समुद्री सुवास आणि गोमंतकीय इतिहासाची झलक. मित्रांनो, गोवन स्टाईल चिकन चिली या डिशचा प्रवास गोव्याच्या बहुरंगी इतिहासाशी जोडलेला आहे. समुद्र किनाऱ्यावरील या छोट्याशा भूमीत पोर्तुगीज, चायनीज आणि भारतीय चवींनी घडवलेली ही रेसिपी आजच्या तरुण पिढीची पार्टी स्टार्टर बनली आहे. इतिहासाच्या पानात डोकावलं तर तिचा मसालेदार प्रवास खूपच रोचक आहे. 16व्या शतकात पोर्तुगीज गोव्यात आले तेव्हा त्यांनी स्थानिक स्वयंपाकात विनेगर, मिरी, सोया यासारखे परदेशी घटक आणले, ज्यामुळे चिकन सारख्या मांसाहारी डिश मध्ये नवा तडका आला. गोवा हा समुद्रमार्गे व्यापाराचा महत्वाचा केंद्रबिंदू असल्याने चायनीज व्यापाऱ्यांचे आगमन झाले. त्यांनी सोया सॉस आणि लसूण आले वापरण्याची पद्धत गोमंतकीय स्वयंपाकात मिसळली. ब्रिटिश काळात मुंबई व कोलकाता मार्गे आलेली इंडो चायनीज पाककृती गोव्यात पोहोचली आणि स्थानिक मिरची, नारळाचे तेल आणि कोकम यांच्यासोबत तिचा मिलाप झाला. पारंपरिक गोमंतकीय लोक चिकनला आधी लिंबू आणि मिरीत मॅरिनेट करून ठेवण्याची पद्धत होती. गोव्याच्या कॅथलिक कुटुंबात ख्रिसमस आणि इस्टरच्या मेजवान्यांमध्ये मांसाहारी स्टार्टर मध्ये ही डिश हळूहळू आपले स्थान निर्माण करत गेली. 1960च्या दशकात गोव्याचा टुरिझम बहरायला लागल्यावर समुद्र किनारी उघडलेल्या शॅक्स मध्ये गोवन स्टाईल चिकन चिली परदेशी पर्यटकांचा आवडता स्नॅक ठरला. इंडो चायनीज स्टाईलच्या पलीकडे जाऊन गोमंतकीय, व्हिनेगर आणि पोर्तुगीज मसाल्यांचा संगम या डिशला इतिहासातून मिळाली खरी ओळख देतो, ज्यामुळे ती केवळ स्नॅक नसून गोव्याच्या जागतिक खाद्य प्रवासाचा जिवंत पुरावा ठरते. मित्रांनो, गोवन स्टाईल चिकन चिली ही भारतभर मिळणाऱ्या साध्या इंडो चायनीज चिकन चिली पेक्षा खूपच वेगळी आणि खास आहे. गोव्याच्या भूमीतील मिरचीचा तिखटपणा, पोर्तुगीजांचा खाद्य वारसा आणि किनाऱ्याच्या हवेत मिळणारा समुद्री खारटपणा या डिशला असं वेगळं रूप देतात की एकदा खाल्ल्यावर बाकीची चिकन चिली फिकी वाटावी. इतर ठिकाणी चिकन चिली मध्ये फक्त सोया सॉस व व्हिनेगर वापरला जातो, पण गोव्यात पोर्तुगीज वारशातून आलेला काजू फेणी, व्हिनेगर किंवा कोकम व्हिनेगर चिकनला समुद्री आंबटसर फ्लेवर देतो. गोव्याच्या चिकन चिली मध्ये नारळाचे तेल वापरले जाते, जे उष्णकटिबंधीय सुगंध वाढवून चिकनला रसाळ ठेवते, तर उत्तर भारतातील डिश मध्ये साधं रिफाइंड तेल किंवा बटर वापरलं जातं. गोव्याच्या चिकन चिली मध्ये स्थानिक कोकम अर्क किंवा कोकम सोल घालण्याची पद्धत आहे, ज्यामुळे चवीला नैसर्गिक तुरटपणा येतो, जो बाकीच्या इंडो चायनीज चिकन चिली मध्ये क्वचित सापडतो. किनाऱ्याच्या हवेमुळे सुकलेल्या मिरचीचा सुगंध आणि ताज्या समुद्री मिठाचा हलका खारटपणा चिकनच्या प्रत्येक तुकड्यात नैसर्गिक उग्रता आणतो. गोव्याचा पोर्तुगीज मसाला, लसूण, काळी मिरी, जिरे आणि थोडंसं दालचिनी या डिशला भारतीय आणि युरोपियन स्वादाचा अनोखा संगम देतात. या सगळ्या घटकांमुळे गोवन स्टाईल चिकन चिली ही केवळ तिखट नसून समुद्राच्या झुळुकीसारखी सुगंधी, पारंपरिक आणि जागतिक चवीची जिवंत ओळख ठरते.
मित्रांनो, गोव्याच्या मिरचीचा झटका आणि समुद्राच्या वाऱ्याचा सुगंध चिकन चिलीच्या प्रत्येक घासाला करतो अविस्मरणीय संगम. इतर तिखट फक्त जळजळ देतं, पण गोव्याची चिकन चिली तिखटातही गोडसर आठवणी निर्माण करते. समुद्रांच्या लाटांमध्ये वाढलेल्या मसाल्यांचा तडका गोव्याच्या चिकन चिलीला जगात एकमेव बनवतो. जिभेवर लागलेला हा तिखटपणा फक्त चव नाही, तो गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा वारसा आहे. गोव्याची चिकन चिली म्हणजे समुद्र, मिरची आणि इतिहासाचा मसालेदार उत्सव. गोव्याची चिकन चिली म्हणजे समुद्र, मिरची आणि इतिहासाचा मसालेदार उत्सव. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.